नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बेसन भेंडी। त्यासाठी बघा 300 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि जास्त बारीक पण कापली नाही, जास्त मोठी पण नाही। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक कापू शकता, पण लक्षात ठेवायचं भेंडी स्वच्छ धुवायची आणि पुसून घ्यायची, नंतर कापायची, म्हणजे जास्त अशी चिकट होत नाही। त्यासाठी बघा ह्या चमच्याच्या मापाने मी 2.5 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे, 2 चमचे भरून आणि हे वरती अर्धा चमचा। आता ह्यात आपण पाणी टाकून घेऊया। पाणी टाकायचं थोडं थोडं आणि मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून गाठी नाही झाल्या पाहिजेत। मस्त असं बघा पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत बघा झालेलं आहे। जास्त असं जाड करायचं नाही, असं पातळच करायचं। आता हे काय करायचं आपल्याला माहिती आहे, भेंडीवर वतून घ्यायचं आणि चमच्यानं जेवढं होता होईल एवढं चमच्यानं आपलं असं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ही जी भेंडी होती ना, 300 ते 350 ग्रॅम भेंडी होती, हे बघा असं मिक्स केल्यानंतर असं चिकट होतं, हे लक्षात ठेवायचं। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं बेसन पण जास्त कमी पण लागू शकतं, कारण भेंडीच्या वजनावर आहे। कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे, गरम झालेली आहे। ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला थोडंसं, बघा हे अर्धी पळी तर मी तेल टाकलेलं आहे आणि तेल कडक गरम करायचं। तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे। काढून घेतलेलं आहे बघा, गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर ह्याला आपल्याला एकसारखं बघा असं परतून घ्यायचं आहे। असं बघा एकसारखं हलवत राहायचं, असं खाली चिटकतं। तुमच्याकडे जर नॉनस्टिकचं असेल ना तर त्याच्यामध्ये जरी केलं तरी चालेल, पण आपल्याला ह्याला का नाही 5 ते 7 मिनिट लागतात मीडियम गॅसवर परतायला। 5 ते 7 मिनिट झाले बघा, मी थोड्या थोड्या वेळानं असं हलवून चांगलं भाजून घेतलेलं आहे। कारण हे असं बनवायसाठी ना शक्यतो नॉनस्टिकची कढईच वापरा तुम्ही, कारण असं ह्याला काय होतं चिटकून जातं। त्यात मी थोडंसं तेल टाकून परत मी असं परतून घेतलं होतं बघा चांगलं। पण ही जी भेंडी होती ना चवीला छान लागते ना, असं जे आहे ना भेंडीला बघा सगळीकडून असं मस्त अशी भेंडी लागली जाते। फक्त आपल्याला काय होतं माहिती आहे का, साधी कढई जर ठेवली ना तर त्याला जास्त मेहनत घ्यायला लागते, असं खरडून असं मग करायला लागतं। तर त्यासाठी काय करा माहिती आहे का, नॉनस्टिकची कढई घ्या तुम्ही, मस्त होईल एकदम। आता हे काढून घेऊया आपण, चांगलं भाजलं गेलेलं आहे। कमीत कमी वेळ 5 ते 7 मिनिट लागतो मीडियम गॅसवर, पण थोड्या थोड्या वेळानं हलवायचं, एकसारखं असं हलवायचं नाही। भेंडी बघा मी वाडग्यामध्ये काढून घेतलेली आणि मस्त बघा असं साईडनं वगैरे असे चांगलं बेसनपीठ लागलेलं आहे आणि चांगलं भाजले गेलेलं। आणि ही जर सेम पद्धत तुम्ही नॉनस्टिकच्या कढईमध्ये केली ना तर पूर्ण कोटिंग होतं, असं सगळ्यासाठून चांगलं बेसन लागलं जातं, पण थोड्या थोड्या वेळानं असं हलवत राहायचं। त्याच कढईमध्ये आपण करणार आहोत, तर त्यात आता टाकायचं आपल्याला जास्त तेल टाकायची गरज नाही, थोडंसं टाकूया आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्यातमध्ये छोटा 1 चमचा टाकायचं मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, थोडीशी टाकायची हिंग पावडर, कढीपत्ता आणि त्यात टाकायचं एक मीडियम आकाराचा कांदा आणि हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजला गेलेला आहे, त्यात टाकायचं आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली, एकूण 1.5 चमचा आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे हिरवी मिरची टाका। 7 पाकळ्या लसणाच्या आहेत, अर्धा इंच आलं आहे आणि 3 हिरव्या मिरच्या आहेत त्या कमी तिखटवाल्या। आता ह्याला काय करायचं, 1-2 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं। मस्त असं बघा मी भाजून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं छोट्या आकाराचं 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि ह्याला पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक, त्यात टाकणार 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, तिखटवाली आहे, कारण मिरच्या जे टाकल्या होत्या त्या तिखट नव्हत्या आपल्या। मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आपण बेसन पिठामध्ये पण थोडंसं हळद मीठ जरी टाकलं तरी पण चालू शकते बरं का। त्यात टाकणार आहे थोडीशी हळद। त्याला काय करणार आहे, 1-2 मिनटं एकसारखं मी परतून घेणार आहे बारीक ह्याच्यावरच। 2 मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे बारीक गॅसवर, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा एवढी आमचूर पावडर, मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायची आपल्याला ही भेंडी। गॅस करणार आहे आता मीडियम आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला एकसारखं परतून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर बघा 2 ते 3 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। मस्त अशी होते, एकदम चटपटीत लागते आणि चवीला इतकी छान लागते ना। वरून टाकूया आपण आता थोडीशी कोथिंबीर, कोथिंबीरचे पण मी देठं वगैरे घेतलेले आहेत, बारीक बारीक देठं कापून घेतलेले आहेत। मस्त पद्धतीनं बघा ह्या अशा पद्धतीनं बेसन भेंडी होते, एकदा तुम्ही करून बघा। खूप रेसिपी मी भेंडीच्या अपलोड केलेल्या आहेत, पण अशा पद्धतीनं पण एकदा करा। पण एवढं करा की नॉनस्टिकच्या कढईमध्ये परता तुम्ही, ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, अशा ह्याच्यामध्ये चिटकलं जातं, तर त्यासाठी तुम्ही नॉनस्टिकच्या कढईमध्ये करा। मस्त अशी चविष्ट होती बेसन भेंडी। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।